हवा वेगाने नव्हे तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हे तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा रामजीचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता. लाखात नव्हे तर जगात एक होता. नमस्कार मित्रांनो, माझे नाव दक्षता अर्चना अनिल राऊत, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलत असताना आपल्याला सर्वप्रथम आठवते ते म्हणजे भारतीय संविधान. मित्रांनो, पण आज कित्येक तरी लोकांना भारतीय संविधान म्हणजे काय हे माहीत नाही. तर भारतीय संविधान म्हणजे एक असे पुस्तक ज्याच्यामध्ये राष्ट्र चालवण्याच्या सर्व कृती लिहिल्या गेल्या आहे. म्हणजेच अ बुक इन विच ऑल द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द नेशन इज रिटन इज नोन ॲज इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मित्रांनो, आणि याच संविधानामुळे आज आपल्याला आपले मूलभूत हक्क मिळत आहे. मी आज तुमच्या समोर बोलू शकत आहे तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आणि आपल्या मूलभूत हक्कांमुळे. मित्रांनो, असं म्हणतात ना की परिस्थिती ही माणसाला बिघडवतही नाही आणि परिस्थिती ही माणसाला सुधरवतही नाही, व माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांची परिस्थिती काही खूप चांगली नव्हती आणि तेव्हा त्यांना शिक्षणाचा अधिकार देखील नव्हता. ते शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायचे. आणि आज आपण पाहतो की भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपल्या समोर येतं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि जोही हे दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रांनो, आज आपण शिकत तर आहो, पण आज आपण एकजूट नाही, आपण संघर्ष करत नाही. मित्रांनो, आपल्याला एकजूट व्हायला हवं. मित्रांनो, आपण संविधानाचा आदर करतो. आपल्याला संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता सांगितली गेली आहे, पण आज आपण संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता असूनही आपण जात पात धर्म याच्यामध्ये भेद करतो. संविधानाचा आदर करा, पण त्याच सोबत संविधानामध्ये आपल्याला धर्मनिरपेक्षता सांगितली गेली आहे, म्हणून सर्व धर्मांचा आदर करा, जाती भेद नका करू. मित्रांनो, जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवत होतं तेव्हा सगळे राजगुरू सुखदेव हे सर्वजण एकत्रित येऊन आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य दिलं. मित्रांनो, असं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे म्हणणारे अशुफगुल्ला खान देखील मुसलमानच होते, पण तेव्हा हे सगळे एकजूट होते आणि त्यांनी एकजूट येऊन आपल्या भारताला स्वातंत्र्य दिलं. म्हणून धर्मनिरपेक्षता बाळगा आणि संविधानाच्या आदरासोबत सर्व धर्मांचा देखील आदर करा. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, आयुष्यमान करते भारताला, सुटलाच तोल जर तर सावधान करते. रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. धन्यवाद.